Okay, so we have seen the rules for polyfunctional means more than two functional groups in organic compound. कोणत्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये दोन पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असेल तर त्याला आपण पॉलीफंक्शनल ग्रुप जेव्हा असतो त्यावेळी त्याचे नियम कसे असतात आणि प्रायोरिटी कोणाला द्यायची पहिलं हे आपण काल पाहिलं होतं. प्रायोरिटी मध्ये कसं म्हणजे पहिला ॲसिड, त्यानंतर बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, त्यानंतर इस्टर, नेक्स्ट असाइल हलाइड, त्यानंतर नेक्स्ट अमाइड, अमाइड नंतर सायनाइड, सायनाइड नंतर अल्कोहोल, अल्कोहोल नंतर अल्डिहाइड, अल्डिहाइड नंतर कीटोन, कीटोन नंतर कीटोन नंतर कोणता होता नेक्स्ट अल्डिहाइड, अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, त्यानंतर लास्ट टू राहिले अमाइन. कीटोन नंतर कोणता असतो अमाइन, अमाइन नंतर ट्रिपल बॉन्ड अल्काइन, अल्काइन नंतर अल्किन येते. अल्किन इज द डबल बॉन्ड, लास्ट अल्किन असतो अल्किन. तर ह्या क्रमानुसार दोन फंक्शनल ग्रुप असले तर त्यापैकी एक फंक्शनल ग्रुपला आपल्याला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून निवडायचा. दोन फंक्शनल ग्रुप पैकी एक मुख्य प्रिन्सिपल असतो फंक्शनल ग्रुप आणि दुसरा जो असतो फंक्शनल ग्रुप तो सबस्टिट्यूट म्हणून वापरायचा. दॅट इज यूज्ड ॲज सबस्टिट्यूट. त्याला प्रिफिक्स म्हणून आपण अटॅच करायचं. राईट, कोणाच्या पुढं प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपच्या पुढे लावायचा. त्याला काय म्हणतो आपण प्रिफिक्स. इट इज अटॅच्ड ॲज अ प्रिफिक्स इन फ्रंट ऑफ द प्रिन्सिपल functional group. It is called as main functional group and the other functional group त्याला काय म्हणायचं सबऑर्डिनरी फंक्शनल ग्रुप or it is also called as substituent and it is prefixed. त्याला काय करतो आपण प्रिफिक्स करतो. काय आपण एक्झाम्पल घेऊ आज याच्यात तुम्हाला आयडिया येते, अजून पॉईंट क्लिअर होते. ओके, विल सॉल्व सम क्वेश्चन्स. काय प्रश्न पाहू आपण आता. यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर दिला जाईल त्याचा IUPAC नेम लिहावा लागेल. Okay, so we will see some structure and their IUPAC names. Okay, the first question the first question we will see now. Okay, there are some problems or questions. आपल्याला स्ट्रक्चर दिला जाईल. ज्यात काय दिला जाईल आता स्ट्रक्चर दिला जाईल आणि त्याचा आपल्याला IUPAC नेम लिहायचा आहे. तर तो IUPAC नेम कसा लिहायचा ते आपण पाहूया. राईट द IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाउंड्स. प्रॉब्लेम असा आहे, राईट द IUPAC name of following compounds. IUPAC names of following compounds. काही कंपाऊंड दिलेले आहेत तुम्हाला आणि त्यांचे IUPAC नेम करायचे आहेत. राईट, द फर्स्ट कंपाऊंड नाव इट इज इन दिस वे. फॉलोइंग कंपाउंड्स आणि त्याचं स्ट्रक्चर दिलं आपल्याला. फ्रॉम गिवन स्ट्रक्चर, from the given structure and त्याचा स्ट्रक्चर दिला आपल्याला. ओके, the first is now in this way CH3 CH2 CH, then again CH2 CH2 CH2. ओके, झालं काय 1 2 3 4 5 6. ओके, त्याला इथं काय आहे आणखीन CH3 आहे. ओके, देन आफ्टर दॅट इट इज CH and CH3. Now it is okay. Now to this carbon OH group is there. या कार्बनला काय OH ग्रुप आहे. तर बोला आता याचा काय बघा, या कार्बनला OH ग्रुप आहे आणि या कार्बनला CH3 ग्रुप आहे. याचं नाव आपल्याला सांगायचं आहे. तर काय होईल याचं नाव. पहिलं काय करायचं, लॉंग चेन सिलेक्ट करायची, आयडेंटिफाय करायची पॅरेंट चेन, ज्याला काय म्हणतो आपण पॅरेंट चेन. ओके, दिस इज द पॅरेंट चेन. पॅरेंट चेन किती कार्बनची आहे आता 6 कार्बनची. फंक्शनल ग्रुप कोणता आहे OH. फंक्शनल ग्रुप OH. पॅरेंट चेन ऑफ 8 कार्बनची आहे. किती आहे 1 2 3 4 5 6 7 8. पॅरेंट चेन 8 कार्बन म्हणून काय असते ऑक्टेन म्हणून काय म्हणायला लागतं ऑक्टेन. फंक्शनल ग्रुप बघा आता याच्यात फंक्शनल ग्रुप कोणता आहे. व्हॉट इज फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप इज OH. ओके,
फंक्शनल ग्रुप कोणता याच्यात OH, राईट. OH फंक्शनल ग्रुप असेल तर काय म्हणतो आपण त्याला आता हायड्रॉक्सी. तर फंक्शनल ग्रुपचा असा नंबरिंग घ्यायचा. आता नंबरिंग आपल्याला इथून पण देता येते, लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट, दोन्हीकडून नंबरिंग देता येते. पण नंबरिंग कुठून द्यायची की जेणेकरून फंक्शनल ग्रुप जवळ आला पाहिजे. फंक्शनल ग्रुपची प्रायोरिटी लक्षात ठेवायची आणि फंक्शनल ग्रुप जवळचा आला पण नंबर कुठून देणार आपण इकडून 1 2 3 मीन्स फ्रॉम लेफ्ट हँड साइड वी आर नंबरिंग 1 2 3. आणि हा कार्बन किती येतो 4 5 6 7 8. ठीक आहे. आता 6 ला बघा, 6 ला काय येतो, 6 ला कोणता ग्रुप आहे मिथाइल. 6 ला काय मिथाइल. मी तुम्हाला काल म्हटलं होतं अल्काइल असेल किंवा फिनाइल असेल, अल्काइल और फिनाइल किंवा हॅलोजन्स असतात. हॅलोजन्स कोणते फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन यांना सगळ्यांना काय म्हणतो आपण हॅलोजन्स. किंवा काय असेल नायट्रो असेल. तर या ग्रुपला सबस्टिट्यूएंट, दिस ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज सबस्टिट्यूएंट्स. या ग्रुपला काय कन्सिडर करायचं सबस्टिट्यूएंट्स. तर मिथाइल ग्रुप काय झाला आता आर ग्रुप आहे. आर मिथाइल म्हणजे काय आर ग्रुप. तर हा आर ग्रुप काय झाला इट इज द सबस्टिट्यूएंट. सो दॅट्स व्हाय इट इज 6 मिथाइल. आता अल्कोहोल, अल्कोहोलच्या शेवटी काय येतो सफिक्स. अल्कोहोलचा सफिक्स माहित आहे तुम्हाला काय असतो सफिक्स. अल्कोहोलचा सफिक्स, अल्कोहोलचा सफिक्स काय असतो OL असतो. अल्कोहोलचा सफिक्स OL. मग आपण याला काय करावं लागेल ऑक्टेनॉल. ऑक्टेनचा ई काढून काय लावावं लागेल ऑक्टेन ई काढून OL. सफिक्स काय लावावं लागेल आपल्याला OL. हे काय बनते मग आता ऑक्टॅन. ऑक्टॅन OL कोणत्या कार्बनला आहे बघा. OL म्हणजे काय OH. OL म्हणजे OH कोणत्या कार्बनला आहे तिसऱ्या कार्बनला. म्हणून काय म्हणायचं ऑक्टॅनॉल. 6 मिथाइल ऑक्टॅन 3 ओल. 6 मिथाइल ऑक्टॅन किती ओल झाला 3 ओल. ठीक आहे समजलं आहे. बघा परत आता एकदा सबस्टिट्यूएंट R C6H5XNO2 असेल तर त्याला काय समजायचं सबस्टिट्यूएंट समजायचं. राईट. 3 ला कोण आहे मिथाइल आहे. 6 ला मिथाइल आहे आणि 3 ला कोण आहे OH आहे. चेन कितीची आहे 8 ची आहे. म्हणून काय म्हणू ऑक्टॅन किती ओल ऑक्टॅन 3 ओल. ते काय म्हणायचं त्याला 6 मिथाइल ऑक्टॅन किती ओल 3 ओल. तर दुसरा पॉइंट सेकंड. चला हा समजला सर्वांना. एनी डाऊट टू एनीबडी. नो डाऊट. नेक्स्ट सेकंड वी विल सी. The second is in this way now. तर बघा चेन किती कार्बनची आहे लॉन्ग चेन 1 2 3 4 5 6 कार्बन कार्बन बघायचे. कार्बनला कार्बन बॉन्डिंग असला पाहिजे. बॉन्डिंग शुड बी कार्बन टू कार्बन कार्बन टू कार्बन कार्बन. त्याच्यात मला बोला फंक्शनल ग्रुप कोणता दिसतो तुम्हाला याच्यात. फंक्शनल ग्रुप कोणता आहे याच्यात फंक्शनल ग्रुप सांगा. फंक्शनल ग्रुप काय हो फंक्शनल ग्रुप असते का हो. फंक्शनल ग्रुपचं नाव सांगा. कोणती फॅमिली आहे फंक्शनल ग्रुप कोणता आहे याच्यात C डबल बॉन्ड O आहे. त्याला काय म्हणतो आपण C डबल बॉन्ड O म्हणजे कोणती फॅमिली असते. फंक्शनल ग्रुप इज कीटोन असतो. वेरी गुड. फंक्शनल ग्रुप इज काय असतो कीटोन. काय म्हणणार फंक्शनल ग्रुप कोणता असतो बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड याला काय म्हणतो आपण दिस इज कॉल्ड ॲज कीटोन. 2 वेळा आला कीटोन. बघा फंक्शनल ग्रुप इज कीटोन. दिस C डबल बॉन्ड O बॉन्ड याला काय म्हणतो आपण कीटोन. कारण मी तुम्हाला म्हटलं एकच फंक्शनल ग्रुप 2 वेळा आला तर त्याला काय लावतो आपण
एकच आहे, सेम फंक्शनल ग्रुप आहे, 2 वेळा आला तर काय लावायचा, सफिक्स काय लावायचा, हा एकच फंक्शनल ग्रुप 2 वेळा आला तर डाय लावायचा. व्हेरी गुड, डाय लावायचा. आणि कीटोनला सफिक्स काय येतो, कीटोनला सफिक्स, कीटोनला सफिक्स, कीटोनला सफिक्स काय येतो, सफिक्स विसरलो कालचं चार्ट लक्षात ठेवा. कीटोनला सफिक्स काय येतो, ONE. किती टाइम्स आहे, 2 टाइम्स, 2 टाइम्स. दॅट्स व्हाय वी हॅव टू टेक डाय. आणि सफिक्स, व्हॉट इज सफिक्स, suffix is ONE. This is the suffix. So now listen here, numbering अशा प्रकारे द्या जेणेकरून C डबल बॉन्ड O चा कार्बन जवळ आला पाहिजे. फंक्शनल ग्रुप शुड बी, फंक्शनल ग्रुप कसा असला पाहिजे, नंबर, लोअर नंबर. द नंबरिंग शुड बी गिवन इन सच अ वे दॅट द फंक्शनल ग्रुप कार्बन गेट द लोअर नंबर. तो कोणता नंबर घेतला पाहिजे, जवळचा, 1 2 3 4 5 6. इकडून नंबरिंग दिली तर काय होते, 1 2 3 ला येते. मग कोणती जवळची आहे, 2 ची जवळची आहे. 3 ची काय होते, दूरची होते, लांबची होते. 2 ची काय होते, जवळची. मग 2 ला आणि 4 ला काय, चेन किती झाली, 6 ची. 6 ची झाल्यावर काय लिहायचं, हेक्झेन. पूर्ण लिहायचं हेक्झेन. काल म्हटलं होतं मी, रूल मध्ये आपण काय पाहिलं होतं, कीटोन फॅमिली असली, बाकी कोणती फॅमिली असली, पूर्ण नाव लिहायचं. फक्त अल्किनला हेक्झा, ब्युटेन असेल तर ब्युटा, पेंटेन असेल तर पेंटा. अल्किनला फक्त, कशाला, अल्किनला, याला पूर्ण हेक्झेन लिहायचं. हेक्झेन 2 ला आणि 4 ला, 2 ला आणि 4 ला काय आहे, डाय आहे. 2 वेळा आला डाय, काय आला, सफिक्स ओन. ओके, हेक्झेन 2 4 डायोन. ओके, प्लस काय म्हणतात, हेक्झेनोन, मिथॅनोन, इथॅनोन. 2 कार्बनचा असेल तर काय म्हणतो आपण, मिथेन. ओके, प्रोपॅनोन, मिथॅनोन, इथॅनोन. 3 असेल तर प्रोपॅनोन, 6 असेल तर हेक्झेन. हेक्झेनचा काय नाही काढायचा, ई नाही काढायचा रिप्लेस. चला समजले. दुसरा काय झालं याचं नाव, हेक्झेन 2,4 डायोन. ओके, हेक्झेन 2,4 डायोन. ओके, बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड. ओके, त्याला काय म्हणतात, कीटोन म्हणतात. फंक्शनल ग्रुपचं नाव सांगायचं काय आहे ते, कीटोन. हेक्झेन 2,4 डायोन. कळाले. नंबरिंग कुठून द्यायचा, जेणेकरून कोण जवळ आला पाहिजे, फंक्शनल ग्रुप जवळ आला पाहिजे. त्यानंतर तिसरा उदाहरण बघू. समजायला का, सफिक्स कसा वापरायचा हे समजून घ्या. सफिक्स कसा वापरायचा, डाय कसा लिहायचा हे कळते आता तुम्हाला. परत नंतर अजून नियम बघा ते. आता यानंतर नेक्स्ट CH3 तिसरा बघा. आता बघा, हा तिसरा क्वेश्चन आहे तुम्हाला. यामध्ये किती फंक्शनल ग्रुप आहेत आणि कोणकोणते आहेत सांगा. फंक्शनल ग्रुप कोणकोणते आहेत, फर्स्ट ऑफ ऑल टेल मी द फंक्शनल ग्रुप्स. फंक्शनल ग्रुप कोणते कोणते आहेत याच्यामध्ये आहेत का, हां सांगा कोणते कोणते आहेत फंक्शनल ग्रुप. कीटोन आहे आणि कोणता आहे, ऍसिड आहे. बरोबर, कीटोन आहे, ऍसिड. 2 फंक्शनल ग्रुप आहेत. एक कीटोन आहे, कोणता, हा C डबल बॉन्ड O. हा काय, C डबल बॉन्ड O, याला काय म्हणतो आपण, कीटोन. आणि हा एक फंक्शनल ग्रुप आहे, याला काय म्हणतो आपण, बॉन्ड COOH किंवा बॉन्ड COOH. याला काय म्हणतो आपण, ऍसिड. तर 2 फंक्शनल ग्रुप आहेत. काल मी क्रम सांगितलं होतं, सर्वात आधी कोण येतो, COH, आणि सर्वात लास्टला येतो COH. त्यानंतर डिक्रीजिंग प्रायोरिटी, म्हणजे पहिलं याच्या आधी SO3H ला सिलेक्ट करायचं.
आणि लास्टला कोणाला याचं नाव लिहायचं, सर्वात लास्ट ॲसिड असतं. त्यानंतर SO3H असतं, म्हणजे ते आधी असतं. ते आधी कोण असतो अजून, SO3H च्या आधी COOR असतो. त्याच्या आधी कोण असतो, COCl. तर सर्वात आधी 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 आणि सर्वात लास्ट कोण येतो, COH. त्या आधी कोण येतो, CONH2. त्या आधी कोण येतो, CONH2 च्या आधी COCl, CONH2 हा ऑर्डर लक्षात ठेवा. CN येतो, सायनाइड. ओके. त्या आधी कोण येतो, OH. त्या आधी OH नाही, काय येतो, अल्डिहाइड येतो, अल्डिहाइड. त्याच्या आधी कोण येतो, कीटोन. म्हणजे कीटोन आधी घ्यायचा आपल्याला, नंतर कोणता घ्यायचा, ॲसिड, कीटोन. ओके. लास्टला डिक्रीजिंग ऑर्डर आहे प्रायोरिटीचा, प्रेफरन्स कोणाला आधी द्यायचा आपल्याला, कीटोनला. नंतर कोणाला, फर्स्ट प्रेफरन्स इज गिवन टू कीटोन, देन आफ्टर दॅट द नेक्स्ट प्रेफरन्स इज गिवन टू ॲसिड. राईट. तर यानुसार बोला आता कोणता नंबर देऊ, आपण कोणाला नंबर देऊ, पहिलं ॲसिडला फर्स्ट नंबर द्यायचा कवा, नंबरिंग कुठून द्यायची, जेणेकरून ॲसिडचा कार्बन नंबर 1 असला पाहिजे. सो इट इज 1 2 3 4 5 6. ठीक आहे. 6 कार्बन, 6 कार्बनचा काय असतो, पॅरेंट चेन. द पॅरेंट चेन ऑफ 6 कार्बन इज कॉल्ड एज हेक्सेन. हेक्सेन. ॲसिडचा सफिक्स काय असतो, ॲसिडला सफिक्स, ॲसिडला सफिक्स काय असतो, काय लक्षात, काय असतो ॲसिडला सफिक्स, ॲसिडला सफिक्स सांगा काय असतो. ॲसिडला सफिक्स काय आपण वापरला होता ना काल, सांगितलं होतं OIC ॲसिड. काय असतो, OIC ॲसिड. ॲसिडला सफिक्स काय असतो, OIC ॲसिड. कीटोनला सफिक्स वापरला होता आपण, काय लक्षात, ते 4-5 ठेवा. आता कीटोनचा सफिक्स काय सांगायचं सांगा, ऑक्सो. काय असतो कीटोनचा सफिक्स, कीटोनचा सफिक्स काय असतो, व्हॉट इज सफिक्स ऑफ कीटोन, ऑक्सो. ऑक्सो. मग कितीला ऑक्सो आहे, 5 ला ऑक्सो आहे. चेन 6 ची आहे बघा, 1 2 3 4 5 6. 6 ची चेन आहे म्हणून काय, हेक्सेन. 5 ला कोण आहे, 5 ला ऑक्सो, काय म्हणायचं त्याला, ऑक्सो. सो 5 ऑक्सो आणि काय, हेक्सेन. हेक्सेन कोणता ॲसिड, हेक्सेनोइक ॲसिड. ओके. काय म्हणायचं आता, 5 ऑक्सो हेक्सेन मध्ये टाकायचं कोणाला, 5 ऑक्सो हेक्सेन, 5 ऑक्सो आणि हेक्झॅनोइक ॲसिड. याला काय करायचं, एंडिंग OIC ॲसिड. ओके. किंवा यालाच काय म्हणायचं, 5 ऑक्सो हेक्झॅनोइक ॲसिड, हेक्झॅनोइक ॲसिड. OIC ॲसिड. लास्टला काय लावायचं ॲसिडला, OIC ॲसिड. तर 5 ऑक्सो हेक्झॅनोइक ॲसिड. तर फायनल नेम काय होईल, 5 नंतर काय द्यायचं, डॅश. सो इट विल बी 5 ऑक्सो. मग ऑक्सो म्हणजे काय, व्हॉट इज ऑक्सो, ऑक्सो मीन्स, ऑक्सो मीन्स काय, कीटोन. ऑक्सो म्हणजे काय, कीटोन. आणि ॲसिडचा कार्बन नंबर 1 असतो कवा, म्हणून त्याला नंबर नाही द्यायचा. ॲसिडच्या कार्बनला नंबर द्यायचा का, नाही द्यायचा. सो इट इज 5 ऑक्सो हेक्झॅनोइक ॲसिड. काय म्हणून त्याला, 5 ऑक्सो हेक्झॅनोइक ॲसिड. समजला. ॲसिडचा नंबर कधी 1 असतो, ॲसिडचा नंबर ऑलवेज 1, त्यामुळे त्याला हेक्झॅनोइक ॲसिडच म्हणायचं. ओके. अँड त्याला नंबर नाही द्यायचं. OIC ॲसिड कोणत्या कार्बनला आहे ते नंबर नाही द्यायचे, कारण इट इज ऑलवेज नंबर 1. 5 ऑक्सो हेक्झॅनोइक ॲसिड. हेक्सेनचं काय काढलं आपण, ई काढायचा, इथं ई काढायचा. जेव्हा डाय असेल तेव्हा नाही काढायचं, जेव्हा डाय ट्राय असते, डाय ट्राय असते तेव्हा ई नाही काढायचा, ई तसाच ठेवायचा. इथं ई काढायचा, एकच आहे. ॲसिड किती आहे,
एकच आहे. ॲसिडचेच दोन असतील, सेम फंक्शनल ग्रुप दोन वेळा असेल तर त्यावेळी डाय वापरा, त्यावेळी ई तसाच ठेवा. पण एकदाच आला फक्त तर ई काढून टाकायचा. हेक्झेनचा ई काढला आपण आणि काय होतो हेक्झॅनोइक ॲसिड, 5 ऑक्सो हेक्झॅनोइक ॲसिड. नेक्स्ट पाहू त्यानंतर. आता बघायचे कोणकोणते फंक्शनल ग्रुप आहेत. व्हॉट आर द फंक्शनल ग्रुप्स. ज्यात फंक्शनल ग्रुप बघा कोणकोणते आहेत फंक्शनल ग्रुप. विच आर द फंक्शनल ग्रुप्स. फंक्शनल ग्रुप बोलायचे कोणकोणते आहेत फंक्शनल ग्रुप्स. कोणते कोणते आहेत. दोन आहेत फंक्शनल ग्रुप, तीन आहेत. किती आहेत फंक्शनल ग्रुप सांगा. फंक्शनल ग्रुप कोणते कोणते आहेत. एक डबल बॉन्ड आहे. कोणते कोणते आहेत. एक डबल बॉन्ड आहे आणि ट्रिपल बॉन्ड आहे. हे डबल बॉन्ड फंक्शनल ग्रुप, हे फंक्शनल ग्रुप, हे फंक्शनल ग्रुप. कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे काय असतो. कोणती फॅमिली असते. कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे अल्कीन. आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे काय असतो अल्काइन. ओके. तर आपला हे सायनाइड, अल्डिहाइड, कीटोन. अल्डिहाइड कीटोन नंतर कोण येतो अमाइन. अमाइन नंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि लास्टला कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड लास्टला. असे 12 असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. एक OH राहिला 12. त्याच्यात काय असतं OH असतं. तर बघा आता कोण पहिला प्रेफरन्स द्यायचा आपल्याला. अल्काईनला पहिलं द्यायचं आणि त्यानंतर याला. म्हणजे मी कसं म्हटलं होतं लास्ट कोण असतो हा. दिस इज द लास्ट आणि दिस इज द फर्स्ट. मग फर्स्ट कोण येईल अल्काईन. ठीक आहे. अल्काईन फर्स्ट आल्यामुळे असा नंबर द्या आता की जेणेकरून अल्कीनचा नंबर काय आला पाहिजे जवळ आला पाहिजे. अल्कीनचा नंबर जवळ आला पाहिजे असा नंबर द्यायचा. तर अल्कीन बघा कोणकोणत्या कार्बनला आहे. अल्कीन अल्कीन कोणत्या कार्बनला आहे. अल्कीनचा नंबर कसा आला पाहिजे लोअर आला पाहिजे. ओके. आणि फर्स्ट कोण येतो अल्काईन. फर्स्ट अल्काईन लिहायचं आपल्याला. लास्ट कोण येतो अल्कीन. जो लास्ट येतो त्याचा नंबर कसा लिहायचा लोअर नंबर लिहायचा. तर बघा आता लोअर नंबर कसा लिहिता येईल आपल्याला. इकडून दिला तर काय होईल 1 2 3 4 5 6. म्हणजे अल्कीन कोणत्या कार्बनला होते 3 ला होते आणि कोणत्या कार्बनला होते 5 ला होते. इकडून नंबर देऊन बघा 1 2 3 4 5 आणि 6. आता बघा नंबर कुठून जवळ आहे अल्कीनचा. इथून 1 ला आहे आणि कोणती आहे 3 ला आहे. 6 कार्बन म्हणजे काय घ्यायचं आता 6 कार्बन म्हणजे हेक्सा. हेक्सा जसं काल बोललो मी तुम्हाला. 4 कार्बनला आपण काय घेतलं होतं काल ब्युटा. 4 कार्बनचा ब्युटा. जर 6 कार्बन असेल तर काय घ्यायचा हेक्सा. हेक्साला कुठे कुठे आहे आता 1 आणि 2 ला. 1,2 ला 1, किती 3 ला. 1, कुठं अजून 3 ला. ठीक आहे. 1,3 ला काय डायईन 2 वेळा डबल बॉन्ड आहे म्हणून काय लावायचं डाय. अल्कीनला काय लावायचं EN. ओके डायईन. आता इनचा ई रिप्लेस करायचा. डायईन असून ई रिप्लेस करायचा. आता 5 ला कोण आहे ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून 5 काय लिहायचं 5 ला आईन. बघा 5व्या कार्बनला कोण आहे ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्डचा सफिक्स काय वापरायचा. व्हॉट इज सफिक्स ऑफ अल्काईन YN. व्हॉट इज द सफिक्स ऑफ अल्कीन EN.
मग याचा ई आणि ईचा ई रिप्लेस करायचा का, कारण आणखीन एक फॅमिली आहे पुढे, म्हणून याला काय लावायचा 5 आईन, हेक्सा 1 3 डाईन आणि काय 5 आईन, डाईन 5 आईन. लक्षात घे, समजलं काय नाव होईल फायनल, हेक्सा 1 3 डाईन. बघा इन कुठे कुठे आहे, डबल बॉन्ड 1 आणि कुठे आहे 3 ला आहे का, 1 आणि 3 ला आहे. बघा डबल बॉन्ड कुठे आहे 1 आणि 3 ला, म्हणून काय घ्यायचा डाय इन. आणि 5 ला बघा काय 5 ला ट्रिपल बॉन्ड, म्हणून काय घ्यायचं 5 ला आईन. ओके, काय असतो अल्काइनचा सफिक्स काय असतो, व्हॉट इज सफिक्स ऑफ अल्काइन, हायन. व्हॉट इज सफिक्स ऑफ अल्कीन, ईएन. लॉन्ग चेन हाऊ मेनी कार्बन atoms, 6 कार्बन atoms लॉन्ग चेन, म्हणून त्याला काय म्हणायचं 6 कार्बनच्या चेनला 6 कार्बन चेनला काय म्हणतात रे, समजले काय, समजलं. ओके, 6 कार्बनच्या चेनला काय म्हणतात हेक्सा. राईट, त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम झाले. त्यानंतर आता तुम्हाला नाव दिला जाईल, स्ट्रक्चर काढायचं. नेक्स्ट क्वेश्चन, द नेम इज गिवन, द स्ट्रक्चर विल बी आस्क्ड. क्वेश्चन विल बी इन दिस वे, डिराइव द स्ट्रक्चर. मला स्ट्रक्चर करायचं. नेक्स्ट क्वेश्चन, डिराइव द स्ट्रक्चर. We will draw the structure or derive the structure. First one is paint. Paint 4 in 2 hole. Paint 4 in 2 hole. चलो बघा. Paint 4 in काय 2 hole. नाही तो आवाज येत नाही. Paint 4 in 2 hole आता येतो आवाज. पेंट काय बघा 4 in 2 होल. त्याच्यात बोला मला आता फंक्शनल ग्रुप कोणते आहेत, चला पटपट बोला आता फंक्शनल ग्रुप कोणते आहेत. आता फंक्शनल ग्रुप्स इन आणि कोण आहे ओल आहे. राईट, फंक्शनल ग्रुप कोणते आहेत, अर्धाळ फंक्शनल ग्रुप कोणते आहेत इन आणि इन आहे आणि कोण आहे अल्कोहोल. बरोबर, इन म्हणजे काय अल्कीन आणि ओल म्हणजे काय अल्कोहोल. पेंट, पेंट म्हणजे किती कार्बन काढायचे, पेंट म्हणजे 5, 1 2 3 4 5, 5 कार्बन काढायचे. 4 ला काय इन आहे 1 2 3 4 5, 4 ला इन आहे आणि 2 ला काय ओल, 2 ला ओल, ओल म्हणजे काय OH. 4 ला काय इन, 4 ला आहे 3 ला नाही, कशाला 4 ला, 4 ला इन म्हणजे काय इन म्हणजे डबल बॉन्ड. बाकी व्हॅलेन्सी पूर्ण करा. त्याला किती कार्बन, याला हायड्रोजन किती पाहिजे आता 3 हायड्रोजन, याला हायड्रोजन 1 हायड्रोजन. पेंट बघा पेंट आहे की नाही 1 2 3 4 5, याला हायड्रोजन किती पाहिजे आता CH2, याला किती पाहिजे CH, याला लास्टला CH2. बघा कार्बनची व्हॅलेन्सी 3 आणि 1 4, या कार्बनची व्हॅलेन्सी 1 2 3 आणि 1 4, या कार्बनची व्हॅलेन्सी 2 आणि 2 4, या कार्बनची व्हॅलेन्सी 2 आणि 1 3 आणि 1 4, या कार्बनची व्हॅलेन्सी 2 आणि 2 4. म्हणजे काय झालं आता पेंट 1 2 3 4 5 म्हणजे काय पेंट. 4 ला इन आहे, 4 ला काय इन आहे, 2 ला ओल आहे, 2 ला काय ओल आहे. चला समजलं सोपं आहे. 2 ला काय ओल आहे. राईट, त्यानंतर नेक्स्ट 2 क्लोरोहेक्सेन. दुसरा कोणता 2 क्लोरोहेक्सेन. आपण सोपा हेक्सेन म्हणजे किती कार्बन, हाऊ कार्बन, हेक्सेन म्हणजे 1 2 3 4 5 6 कार्बन हेक्सेन. 2 क्लोरो, सपोज दिस इज 1 and this is 2, काय होईल 2 क्लोरो, व्हॅलेन्सी CH3,
CH, then what? CH2, 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 CH3. 1 2 3 4 5 6. 6 म्हणजे काय? हेक्सेन. 2 क्लोरो. 2 ला कोण आहे? क्लोरो. 6. चला समजलंय? 2 क्लोरो हेक्सेन. काय होते? 2 क्लोरो हेक्सेन. यालाच आपल्याला अजून कंडेन्स कसं लिहिता येते? कंडेन्स मध्ये लिहिण्यासाठी CH3 लिहायचं. CH ब्रॅकेटमध्ये Cl, ब्रॅकेटमध्ये Cl, CH2 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 किती टाइम्स आहेत? CH2, त्यानंतर 3 टाइम्स, त्यानंतर काय? CH2. असं पण लिहिता येऊ शकतं. काय होते याचा? 2 क्लोरो हेक्सेन, त्यानंतर 3 नायट्रोसायक्लोहेक्झिन. तर या लक्षात 3 नायट्रोसायक्लोहेक्झिन. त्यानंतर नेक्स्ट आहे 3 नायट्रोसायक्लोहेक्झिन. सायक्लोहेक्झिन आहे. हेक्सेन म्हणजे काय असतो? सायक्लोहेक्झिन षटकोन काढायचा. सायक्लोहेक्झिन किती नायट्रो आहे? 3 ला नायट्रो, 3 नायट्रो. सायक्लोहेक्झिन, हेक्झिन म्हणजे काय असायला पाहिजे? हेक्झिन म्हणजे मदत काय असायला पाहिजे? ENE आहे बघा, ENE. ENE आहे म्हणजे काय असायला पाहिजे? ENE केव्हा असतो? काय असलं तर मदत काय असलं पाहिजे? डबल बॉन्ड असला पाहिजे. आणि काय कसे येते? ENE म्हणजे ENE म्हणालो YNE. YNE येते का? ENE म्हणजे काय येते? अल्किन येते. अल्किन म्हणजे काय येते? डबल बॉन्ड. अल्किन म्हणजे काय येते? डबल बॉन्ड. आता 3 नायट्रो आहे. 3 नायट्रो म्हणजे हे 1 आहे, हे 2 आहे, हे 3. 3 ला कोण आहे? नायट्रो. झालं? 3 नायट्रो सायक्लोहेक्झिन. 1 2 3. काय झाला? सायक्लोहेक्झिन.